श्रीवर्धन तालुक्यात गावोगावी बिबट्याचं दर्शन होत असल्याने बिबट्या वाघाची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे। रात्रीच्या वेळी गाव वस्तीत कुत्र्यांच्या मागावर बिबट्या येत असल्याने एकच खळबळ उडाली आहे। यामुळे स्थानिकांची तर चांगलीच घाबरगुंडी उडाली आहे। श्रीवर्धन तालुक्यातील वेळास गावात धवल तवसळकर यांच्या घरच्या आवारात बिबट्या फिरत असल्याचं त्यांच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालंय। धक्कादायक बाब म्हणजे त्याच परिसरात तवसळकर यांची पत्नी काम करत होती आणि गावातील काही मुली चालत जात होत्या। काही क्षणांचा अवधी महिला आणि मुली त्या ठिकाणाहून निघून गेल्या आणि लागलीच तिथे बिबट्या आला। त्यामुळे महिला आणि मुली बालंबाल बिबट्याच्या कचाट्यातून थोडक्यात बचावल्यात। ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। मागील काही दिवसांपासून या परिसरात अनेक गावात 3 ते 4 बिबट्या फिरत असल्याचं स्थानिकांनी पाहिल्याची माहिती मिळते। बिबट्या कुत्र्यांच्या मागावर वस्तीत येतो, तसंच झाडाझुडपांमध्ये लपून बसतो आणि पुन्हा रात्री बेरात्री बाहेर येतो असं येथील स्थानिक सांगत आहेत। आता या बिबट्याने आपला मोर्चा रहिवासी परिसरात वळवल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। बिबट्याच्या दहशतीमुळे जंगल परिसरातील लोकांचं जगणं मुश्किल होऊन बसलंय। त्यामुळे वन विभागाकडून जोपर्यंत बिबट्याचा बंदोबस्त लावला जात नाही तोपर्यंत गावकऱ्यांमधील भीतीचं वातावरण दूर होणार नाही। याबाबत वन विभागाला कळवण्यात आलंय। मात्र गावात बिबट्या शिरल्याच्या घटना 4 ते 5 वेळा घडून देखील वन विभाग यावर ठाम उपाययोजना करत नसल्याचं सांगण्यात येत आहे। या भागात दाट जंगल असल्याने भक्ष्याच्या शोधात येथे बिबट्या येत असल्याचं वन विभागामार्फत सांगण्यात आलंय। तसंच रात्री अपरात्री बाहेर पडू नका, पडायचे झाल्यास घोळक्याने फिरा, वन विभागाने दिलेल्या सूचनांचं तंतोतंत पालन करा असं आवाहन देखील वन विभागाचे वनपाल समीर शंकर पवार यांनी नागरिकांना केलं आहे। इथून उडी मारून आला आणि ह्या कुत्र्याच्या मागे आला आणि इथून जाऊन पुढे धक्क्यावर उडी मारून गेला। पण 5 मिनिटापूर्वी माझी मिसेस तिथे कचरा काढत होती आणि त्याच्या आधी गावातीलच 2-3 मुली भेटण्यासाठी तिथे गेल्या होत्या, मग काही निरोप देण्यासाठी। एक 10 मिनिटापूर्वीची गोष्ट, मुली इथून निघून गेल्या। माझी मिसेस 5 मिनिटापूर्वी घरात आली आणि त्याच्यानंतर ही घटना घडली। फॉरेस्टवाल्यांनी ह्या घटना ही 4थी का 5वी घटना असेल दिसल्याबाबत किंवा गावाजवळ आल्याबाबत, तर त्या अनुषंगाने प्रशासनाने वेळीच काहीतरी याचा सोक्षमोक्ष लावून किंवा त्याचा वेळीच काहीतरी नियोजन करावं। काल मिळालेल्या बातमीनुसार मौजे वेळास इथे बातमी मिळाली की गावामध्ये बिबट्या CCTVच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे। आम्ही धवल तवसळकर यांच्या घराचे इथे उभे आहोत। इथे CCTVमध्ये बिबट्याचा वावर आपल्याला आढळून आला। तर लोकांना प्रिकॉशनच्या सूचना त्याच्या देण्यात आलेल्या आहेत की रात्री अपरात्री कोणी बाहेर पडू नयेत, निघाले तरी ग्रुपमध्ये बाहेर पडावं, कारण की आजूबाजूला मोठ्या प्रमाणात झाडी वाढलेली असल्यामुळे भक्ष्याच्या शोधार्थ बिबट्या इथे येऊ शकतो। याच्या पहिले कधी आलेला नव्हता, पण आता सध्या तिथं CCTVमध्ये आपल्याला तो दिसलेला आहे। त्यामुळे योग्य ती काळजी घेण्याच्या लोकांना सूचना दिलेल्या आहेत। वादळवारा लाईव्हसाठी वैभव तोडणकर, बोर्ली, पंचतान। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।